पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ख्रिसमस निमित्त चक्क आपल्या घरी ख्रिश्चनांशी संवाद साधला। त्यामध्ये त्यांनी पोप यांच्याशी झालेल्या चर्चेचा गौरवाने उल्लेख केला। तेवढंच नाही तर त्यांनी सेवाभावाबद्दल ख्रिश्चन धर्मियांचं कौतुक केलं। एकीकडे अयोध्येचा राम मंदिरामुळे अवघं वातावरण राममय होत असताना मोदींचं हे ख्रिश्चन प्रेम यातून काय दिसतं याचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट। वेलकम टू एवरीबॉडी। जगभरात नाताळची धूम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानीही नाताळचा उत्साह दिसला। यावेळी ख्रिश्चन बांधवांना निमंत्रित करून मोदींनी त्यांच्यासोबत नाताळ साजरा केला खरा, पण या भेटीतून त्यांनी सर्वसमावेशकतेचा संदेश देण्याचाही प्रयत्न केलाय। ख्रिश्चन समुदायाशी आपलं फार जुनं नातं असल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या आठवणींनाही उजाळा दिलाय। तर ख्रिस्ती समाजातील सेवाभावाच्या महिम्याचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलंय। क्रिश्चियन कम्युनिटी के साथ तो मेरा संबंध कोई नया नहीं है, बहुत पुराना बड़ा आत्मीय नाता रहा है और बड़े वार्म रिलेशंस रहे हैं। गुजरात का सीएम रहने के दौरान मैं ईसाई समुदाय और उनके लीडर्स के साथ अक्सर मेरा मिलना जुलना रहता था और मैं मणिनगर जहाँ से चुनाव लड़ता था वहाँ बहुत बड़ी मात्रा में आबादी भी है और इसके कारण मेरा स्वाभाविक नाता रहता था। आता मोदींनी ख्रिस्ती बांधवांना आणि नेत्यांना थेट निवासस्थानी आमंत्रित करून नाताळचं सेलिब्रेशन केल्यावर चर्चा तर होणारच। त्यामुळे पसमांदा मुस्लिमांच्या नंतर आता ख्रिस्ती समुदायाला सुद्धा जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। आगामी लोकसभेसाठी भाजप कंबर कसतंय। सध्याच्या पोलनुसार जरी देशामध्ये भाजपच्या विजयासाठी हिरवा सिग्नल असला तरीही यंदाच्या निवडणुकीत भाजपसह युतीला जोर लावावा लागणार आहे। त्यामुळे शक्य असेल तितक्यांना सोबत घेऊनच भाजपचा जिंकण्याचा निर्धार असणार आहे। तिथेच भाजपचं बेरजेचं एक वेगळं राजकारण दिसतंय। त्यामुळे मोदींच्या तोंडी ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू अर्थात पोप यांच्या भेटीच्या आठवणी असणं आश्चर्याचं नाहीच। कुछ ही वर्ष पहले मुझे द होली पोप से मिलने का भी सौभाग्य मिला था। वो वाकई मेरे लिए बहुत ही यादगार पल था। हमने इस धरती को बेहतर जगह बनाने के लिए सोशल हार्मनी, ग्लोबल ब्रदरहुड, क्लाइमेट चेंज और इंक्लूसिव डेवलपमेंट ऐसे कई विषयों पर और लंबे समय तक बैठ करके बातें की थी। पंतप्रधान मोदींच्या या सर्वसमावेशक अवतारामुळे त्यांचा सबका साथ सबका विकास या गाजलेल्या घोषणेची आठवण होणं स्वाभाविक। अर्थात यामागे राजकीय समीकरणही असू शकतात। सध्या तरी 2011च्या जनगणनेचीच आकडेवारी उपलब्ध आहे। या आकडेवारीनुसार देशात 2.3% ख्रिश्चन समुदाय आहे। नागालँड, मिझोराम आणि मेघालय या 3 राज्यांमध्ये ख्रिश्चन बहुसंख्य आहेत। केरळ, तामिळनाडू, गोवा या राज्यांमध्ये ख्रिश्चन बहुसंख्य नसले तरी त्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे एकूण 6 राज्यांमध्ये ख्रिश्चन समुदाय हा मतांच्या राजकारणात महत्त्वाचा आहे। इतर राज्यांमध्ये काही ठिकाणी जसं महाराष्ट्रात मुंबईमध्ये ख्रिश्चन मतांचं महत्त्व आहे। याच संदर्भात यूके मधील पत्रकार नाओमी कॅन्टोन यांनीही ट्विट केलंय आणि भारतीय पंतप्रधानांनी ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी एकत्रितपणे नाताळ साजरा करण्यासाठी बोलवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा उल्लेख केलाय। एकीकडे मोदींनी आपल्या निवासस्थानी ही भेट घडवून आणल्यानंतर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी ख्रिसमसच्या निमित्तानं सेक्रेड हार्ट कॅथेड्रलला भेट दिली आणि मोदींच्या सर्वसमावेशकतेच्या धोरणाची आठवण करून दिली आहे। अर्थात विरोधकांना हा बदल पटेल असं नाही। मुस्लिम, ख्रिश्चन असे जे अल्पसंख्याक समूह आहेत जे काहीशे भारतीय जनता पक्षापासून फटकून राहत होते, त्यातील काही घटकांना आपल्याबरोबर निवडणुकीच्या वेळेला घ्यावे ह्या विचारातून पंतप्रधान मोदी, पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे आता निरनिराळ्या समूहांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हे ख्रिश्चन समाजाला ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिलेल्या आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा इतिहास पाहता या आधीची त्यांची भूमिका आणि वक्तव्यही या निमित्तानं विचारात घ्यायला हवी।
सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील वाढत्या ख्रिश्चन समुदायाच्या लोकसंख्येसाठी ईशान्येच्या राज्यातील धर्मांतर आणि बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्द्याकडे बोट दाखवलं होतं। तर मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी चद्दर मुक्त आणि फादर मुक्त भारत अशी घोषणाच केली होती। इतर ठिकाणी अशी अनेक विधानं आणि कृती अशीच असायची। त्यामुळे भाजपला गोव्यासारख्या राज्यांमध्ये काही वेळा ख्रिश्चनांची साथ मिळाली असली तरी या समाजाचा एकंदरीत भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन तेवढा आपुलकीचा दिसत नाही। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निरनिराळ्या समाज घटकांना आपल्या विकास कामांच्या जोरावर केंद्र सरकारची जी विकासाची धोरणं आहेत, जे धार्मिक घटक आपल्यापासून थोडेसे फटकून आहेत, त्या लोकांना हे सर्व समजावून देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करणे हा आता भाजपच्या आगामी निवडणुकीचा मुख्य अजेंडा आहे। आगामी लोकसभा निवडणूक आणि सोबतच मोदींचं ग्लोबल ब्रँडिंग यासाठी सबका साथ सबका विकास अशी प्रतिमा भाजपसाठी फायद्याची ठरणार आहे। कारण राम मंदिर, कलम 370 यासारख्या मुद्द्यांमुळे कडवट हिंदुत्वाचा कोर मतदार सोबत राहीलच, पण उदारमतवादी प्रतिमेमुळे इतर जोडले जाण्यासोबतच ग्लोबल ब्रँडिंगही चकाचक होऊ शकेल। यामिनी दळवी, पुढारी न्यूज।